बातमी आहे एका गंभीर आरोपाची। होय, जयंत पाटलांनी गंभीर आरोप केलाय। विधानसभा निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत असा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केलेला आहे। ऑक्टोबरमध्ये होणारी निवडणूक लांबणीवर टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत असंही यावेळेस जयंत पाटलांनी आरोप करताना म्हटलंय। महाराष्ट्र सरकार थोडंसं घाबरलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ऑक्टोबरमध्ये ड्यू असणारी निवडणूक नोव्हेंबरमध्ये घेण्याची बुद्धी व्हायला लागलेली आहे आणि त्यांना आणखीन वेळ मागून घेत आहेत ते। आणि माझा असा अंदाज आहे की नोव्हेंबरच्या 15-20 तारखेच्या दरम्यानच हे निवडणूक घेऊ शकतील। त्याच्या आधी 3 महिन्यात ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्याचे जास्तीत जास्त पैसे वाटण्याचं काम तिजोरीतनं हे सरकार करेल। वळूया पुढील बातमीकडे। राज ठाकरेंवर टीका करणारे अमोल मिटकरी घासलेट चोर असल्याची जहरी टीका मनसेचे नेते योगेश चिलेंनी केली। त्यांनी हातावर मेरा बाप घासलेट चोर असल्याचं गोंदवून घ्यावं असंही चिलेंनी म्हटलंय। चिलेच्या आरोपांना त्याच भाषेत अमोल मिटकरींनी उत्तर दिलं। पनवेलमध्ये चिले 200 रुपये खंडणी वसुली करत असल्याचा आरोप मिटकरींनी केलाय। अमोल मिटकरींनी त्यांची अवकात न ओळखता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावरती काही आरोप केले होते। त्यांच्याकडे त्याचे पुरावे नाहीत, पण आम्ही जेव्हा अमोल मिटकरींना घासलेट चोर बोलतो त्यावेळी आम्ही त्याचे पुरावे हातात घेतो आणि मगच त्यांना घासलेट चोर बोलतो। आणि याच्या पुढे उभा महाराष्ट्र अमोल मिटकरींना घासलेट चोर म्हणूनच ओळखणार। पनवेलमध्ये याचा व्यवसाय होता। पान टपरी असेल, गुटखा विकला जात असेल, तिथं 200 रुपयांनी खंडने वसूल करणे। इतकंच काय तर नैना सिडको प्राधिकरण आहे पनवेलमध्ये। त्या नैना सिडको प्राधिकरणमध्ये माहितीचे अधिकार टाकून कॉन्ट्रॅक्टर असतील, बिल्डर्स असतील, यांना राज ठाकरे आणि अमित ठाकरेच्या नावाने धमकावणे,